आज आपण पाहणार आहोत आचारसंहिता, आदर्श आचारसंहिता, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. Model Code of Conduct is a set of guidelines issued by the Election Commission of India for the conduct of political parties and candidates during elections. The Model Code of Conduct come into effect immediately with the announcement of the election scheduled by the Election Commission of India for ensuring free and fair election. Can I save him, sir? आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्यास काय? आदर्श आचारसंहितेनुसार मंत्री आणि इतर सरकारी अधिकारी कोणत्याही स्वरूपात आर्थिक अनुदान जाहीर करू शकत नाहीत. सत्तेत असलेल्या पक्षाच्या बाजूने मतदारावर प्रभाव पाडणारा कोणताही प्रकल्प किंवा योजना जाहीर करता येणार नाही आणि मंत्र्यांना अधिकृत यंत्रणा प्रचारासाठी वापरता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा आदर्श आचारसंहितेची वैधता कायम ठेवली आहे. निवडणूक आयोगाला आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास चौकशी करून शिक्षा ठोठावण्याचा पूर्ण अधिकार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहन, विमान किंवा बंगला वापरता येणार नाही. कोणताही उमेदवार सरकारी यंत्रणा किंवा मतदारांना पैशाचे आमिष दाखवू शकत नाही. राजकीय पक्ष, उमेदवार, नेते किंवा समर्थक यांना रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. जनतेचा पैसा कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या फायद्यासाठी वापरता येणार नाही. ही संहिता निवडणूक आयोगाकडून निवडणूक वेळापत्रक जाहीर होताच लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहते. लीप ऑफ फेथ या नावाने प्रकाशित झालेल्या पुस्तकात असे लिहिले आहे की गेल्या 60 वर्षात संहिता विकसित होऊन सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 1960च्या केरळमधील विधानसभा निवडणुकीत त्याचा उगम झाला. जेव्हा प्रशासनाने राजकीय पक्षासाठी आचारसंहिता तयार करण्याचा प्रयत्न केला, देशातील शेवटच्या सार्वत्रिक निवडणुका 2019 मध्ये झाल्या होत्या. संहितेत 1979, 1982, 1991 आणि 2013 मध्ये सुधारणा करण्यात आली. भारतातील निवडणुकीच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकात असे लिहिले आहे की भारतीय निवडणूक आयोगाने 1968 ते 1969 या मध्यावधी निवडणुकांमध्ये 26 सप्टेंबर 1968 रोजी किमान आचारसंहिता मिनिमम कोड ऑफ कंडक्ट या शीर्षकाखाली आदर्श आचारसंहिता प्रथम जारी केली होती. या संहितेत 1979, 1982 ते 1991 आणि 2013 मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांची भूमिका आणि जबाबदाऱ्या या पुस्तकात देण्यात आल्या असून निवडणूक प्रचार आणि प्रचारादरम्यान किमान आचारसंहितेचे पालन करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. 1968 आणि 1969च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राजकीय शिस्त आणि आचार मांडणारे हे दस्तऐवज असून ते आयोगाने तयार केले होते. निवडणूक आयोगाने 1979 मध्ये राजकीय पक्षाच्या परीक्षेत सत्ताधारी पक्षाच्या वर्तनावर देखरेख ठेवणारा एक विभाग जोडून संहिता मजबूत केली. शक्तिशाली राजकीय नेत्यांना त्यांच्या पदाचा अवाजवी फायदा मिळू नये यासाठी सर्वसमावेशक चौकटीसह सुधारित संहिता जारी करण्यात आली. 2013 मध्ये एका संसदीय समितीने शिफारस केली होती की निवडणूक आयोगाकडे आपली शक्ती वापरण्यासाठी कोणतीही पळवाट नसावी, यासाठी आदर्श आचारसंहितेला वैधानिक दर्जा द्यावा. आदर्श आचारसंहिता निवडणुकीच्या अधिसूचनेच्या तारखेपासून लागू केली जाते. खरं तर निवडणुकीत उभा असलेल्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत सुधारणा करून ती अधिक वास्तववादी बनविण्याची शिफारसही समितीने केली होती. जलद गती न्यायालयांनी 12 महिन्याच्या आत निवडणूक वादाचा निवाडा करावा आणि अपक्ष खासदारांना निवडणुकीच्या 6 महिन्याच्या आत कोणत्याही राजकीय पक्षात सामील होण्याची परवानगी द्यावी, असाही त्यात उल्लेख आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी त्यांच्या कार्यकाळात आदर्श आचारसंहिता कायदेशीर करण्याचे जोरदार समर्थन केले. तिचे उल्लंघन करणाऱ्या नेत्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली होती. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार आदर्श आचारसंहितेत केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत असलेल्या पक्षाने प्रचारासाठी आपल्या अधिकृत पदाचा वापर करणार नाही याची खातरजमा केली पाहिजे.